हाय, हॅलो, नमस्कार. स्नेहान मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रेसिपी बघणार आहोत लाल मिरचीचं लोणचं. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. आणि हिंग घेतलेली आहे 1 चमचा, आपली मीठ घेतलेलं आहे, मोहरी घेतली आहे 2 चमचे, मेथी घेतली 1 चमचा आणि जी लोणच्याची डाळ असते ना ती 3 चमचे घेतलेली आहे. धणे घेतले 3 चमचे, जिरे घेतले आहे 2 चमचे आणि बडीशोप 3 चमचे. अशा प्रकारे आपण जो लोणच्याचा मसाला बनवणार आहोत ना तो घरीच बनवणार आहोत. पहिले आपल्याला काय करायचं आहे, सरसोच्या तेलामध्ये आपण हे लोणचं बनवणार आहे. खूप टेस्टी लागतं. तर पहिले आपण हे ना तेल आहे ना मस्त व्यवस्थित तापून घ्यायचं. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे लोणचं टिकतं पण आपलं. तर तेल तेल कडक तापून घेतलं ना त्याला थंड होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पहिले तेल तापून घ्यायचं आणि नंतर आपण लोणचं बनवण्याची प्रोसेस पुढे करूया. 250 ग्रॅमच्या वरतीच तेल घ्यायचं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. तेलनी लोणचं खराब पण नाही होत आणि मस्त त्याला बुरा पण नाही लागत. त्यानंतर आपण ह्या मिरच्या बघा, हे सर्व साहित्य बाजूला काढून आम्ही घेतलेलं आहे. आता आपण याचा मसाला बनवूया. आणि आपल्याला थोडंसं सगळं ड्राय रोस्ट करायचं आहे. म्हणजे थोडंसं पॅनमध्ये आपल्याला थोडंसं जे मसाले असतात ना थोडं पॅनमध्ये आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचे. आणि ह्या मिरचीला भावनगर मिरची म्हणतात. मार्केटमध्ये आता हिवाळ्यामध्ये येतात ह्या मिरच्या. तर तुम्ही हे लोणचं बनवून ठेवू शकता. तर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही मस्त खाऊ शकता. वरण भात किंवा पराठा, सकाळी चाय पराठा बरोबर पण छान लागतं. आता आपण जे पॅन घ्यायचं, पॅनमध्ये पहिले धणे टाकले, मग आपलं बडीशोप टाकलेलं आहे आणि मस्त सगळं टाकून घ्यायचं. हे सर्व मसाले आपल्याला थोडंसं ड्राय रोस्ट करायचं आहे. जिरा पण टाकलेला आहे आणि थोडंसं असं 5 मिनिट त्याला मस्त असं लालसर झालं पाहिजे. मोहरी पण टाकलेली आहे आणि मग आपलं जे मेथी दाणा आहे ते पण टाकायचं आहे. याला थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं मस्त. म्हणजे थोडंसं असं लालसर झालं पाहिजे. 5 मिनिट तुम्ही असं करू शकता. एकदम पण जास्त असं भाजायचं नाही, मग त्याचा कडवट कडवट असा वास येतो. थोडासा गोल्डन गोल्डन झालं का तर ते काढून घ्यायचं. हिवाळ्यामध्ये गाजर येतात किंवा मुळे पण येतात. तर त्याच्यात हळदी असतं, कच्च्या हळदीचं. त्याच्यासाठी पण हा मसाला यूज करू शकता. लगेच तुम्हाला 1 वीकसाठी असं एक लोणचं थोडंसं घेऊन पाव किंवा हळद घ्यायची किंवा गाजर किंवा मस्त मुळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जो मसाला तुम्ही यूज केला ना तर खूप छान लागतं आणि टेस्टी पण लागतं. तर तुम्ही हा मसाला सगळ्या लोणच्यामध्ये यूज करू शकता. मस्त ड्राय असतं आणि सगळे इन्ग्रेडियंट पण आपल्या हेल्थसाठी पण चांगले असतात. मेथी पण आपल्यासाठी चांगली, बडीशोप आहे. तर त्याच्यासाठी हा मसाला तुम्ही यूज करू शकता. आता हे काढून झाल्यानंतर आपल्याला फॅन खाली 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचे. लगेच मिक्सर ग्राइंडरमधून काढायचं नाही, नाही तर मग ते खराब होतं. थोडंसं थंड व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर मिरचीचं व्यवस्थित धुवून आणि त्याला व्यवस्थित आपण पुसून घ्यायचे. पाणी नाही राहिलं पाहिजे. मसाला थंड होतोय तोपर्यंत मिरची आपण व्यवस्थित पुसून घ्यायची. सर्व मिरची पुसून घेतल्या आणि व्यवस्थित बाजूला काढून ठेवल्या. कलरच किती छान दिसतोय, असं बघायला पण मस्त वाटतंय. आणि आता त्याला बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचं आणि त्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या बाजूला काढून घ्यायच्या. नंतर आपण जेव्हा लोणचं टाकू ना त्याच्यामध्ये मग त्या बिया टाकायच्या असतात. थोडंसं असं बघा, ते असतं ना बारीक बियाचं असतं ना ते थोडंसं बाजूला काढून घ्यायचं. काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढायचं असेल तर पण नाही पण काढलेलं बेटर राहीन. असं थोडंसं राहू द्यायचं आणि थोडंसं नंतर असं बाजूला काढून नंतर आपण लोणच्यामध्ये टाकूया. अशा बारीक बारीक व्यवस्थित कापून घ्यायचं, एकसाथ कापायचं बारीक, म्हणजे ते बघायला पण छान वाटतं आणि खाण्याला पण मजा येते. आता ह्या मिरच्या सर्व कापून झाल्या बारीक बारीक बघा, अशा कापून घेतल्या मस्त. आणि कलरच इतका छान दिसतोय ना आणि खूप टेस्टी लोणचं बनतं. तुम्ही पण असं घरी करून बघा. ह्या प्रोसेसनी जर पूर्ण वापरून केलं ना तर खूप टेस्टी पण बनत आणि मजा पण येते, खायला पण मजा येते. आता थंडीच्या दिवसामध्ये असं आपण पराठा बनवतो, आलू पराठा, कोबी पराठा, त्याच्याबरोबर पण खूप छान लागतं. आपलं जे मसाला आहे ना तो आपण गार होण्यासाठी ठेवला होता. मग मिक्सर ग्राइंडरमधून आपल्याला थोडासा असा ओबडधोबड दळून घ्यायचा आहे. जास्त बारीक पण नाही करायचा, जास्त जाड पण नाही ठेवायचा. थोडासा ओबडधोबड राहायला पाहिजे. आणि मस्त त्याच्यामध्ये आपण एक घरची मिरची पावडर टाकलेली आहे, घरी बनवलेली आहे आम्ही. ती मिरची पावडर टाकली. तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. जास्त तिखट खायचं असेल जास्त, आम्ही 2 चमचे टाकलेली आहे. आणि हळद टाकलेली आहे. आपल्याला मस्त मिक्सरमधून हे फिरून घ्यायचं आहे आणि मस्त मग तो आपला घरचा लोणच्याचा मसाला बनून तयार होऊन जाईल. मीठ पण तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. हे बघा, असा मसाला बनवून मस्त तयार होता. हा मसाला असा करून ठेवला ना, कोणतं पण प्रकारचं लोणचं बनवून त्याच्यामध्ये टाकलं ना मस्त लागतं असं खाण्यासाठी पण. आणि मसाला पण खूप छान लागतो खायला पण. असं आपण गाजरच्या लोणच्यामध्ये, हळदीच्या लोणच्यामध्ये. आता आपण आहे ना एक बाऊल घ्यायचं, की बाऊलमध्ये पहिले मिरच्या टाकून घ्यायच्या आणि नंतर तो मसाला आहे ना तो टाकायचा सगळं आणि त्याला व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं. म्हणजे त्या मिरचीला मसाला व्यवस्थित पूर्ण लागला पाहिजे.
पाहिजे. बघा ह्या बिया काय काय आम्ही असं काढून घेतल्या होत्या, त्या पण मग नंतर टाकल्या. आणि आता मसाला व्यवस्थित टाकून व्यवस्थित मिक्स करायचा, म्हणजे खालून वरून व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि मिरचीला व्यवस्थित कोटेड झाला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित लागला पाहिजे मिरचीला. नाही तर खाली काही काही वेळेस असं लागत नाही, तर मग ते टेस्ट पण नाही लागत. बघा व्यवस्थित मिक्स केला. तर आपल्याला जी येल्लो डाळ होती ना, ती लोणच्याची डाळ असते ना, ती वरून टाकून घ्यायची आपण. ती टाकायची आणि मग परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग लोणच्याची डाळ अशी वरून टाकलेली आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं परत आपल्याला. तेल पण थंड झालेलं आहे, तेल पण टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायची 1 चमचा. हिंग चांगली असते आपल्या पोटासाठी, हेल्थसाठी पण, म्हणजे आपलं पचनशक्ती पण चांगली राहते. आणि तेल पण थंड झालेलं आहे. तेल पण टाकल्यानंतर आपल्याला आता मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तेल टाकताना थोडं हळूहळू टाकायचं, एकसाथ टाकलं. हळूहळू टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. आणि सरसोचं तेलाने टेस्ट पण छान येते, तर बेटर आहे की तुम्ही वापरू शकता कुठलं पण तेल, पण सरसोचं वापरून बघा, त्याच्याने छान पण लागतं आणि टेस्ट असतं. आणि थंडीमध्ये सरसोचं तेल खाता पण, त्यामुळे सरसोचं तेल बेटर असतं. त्यामुळे वापरून बघा असं लोणचं करताना. आणि व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. आपलं बघा मस्त झटपट होणारं लोणचं तयार झालं घरच्या घरी. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आपण रोजच्या जेवणामध्ये जेव्हा लोणचं घेतो ना, तेव्हा मोठ्या बरणीमध्ये डायरेक्ट हात टाकायचा नाही, कारण की मग त्याच्याने आपण पाणी पडण्याची शक्यता असते किंवा आपल्या हातामध्ये काय लागलेलं असतं ते पण त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मग लोणच्याला बुरशी लागू शकते. त्यामुळे असं छोट्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही रोजच्या जेवणासाठी काढून जर ठेवलं ना, ते यूज केलं तर आपलं लोणचं खराब पण नाही होत आणि व्यवस्थित पण राहतं. आणि लोणचं बनवताना तेलाचं प्रमाण पण थोडंसं जास्त टाकलं ना, तर लोणचं जास्त पण टिकतं. त्यामुळे व्यवस्थित असं काचेच्या बरणीमध्ये मस्त लोणचं भरून ठेवायचं. आणि काचेच्या बरणीतच भरायचं. प्लास्टिकमध्ये पण तुम्ही भराल तर प्लास्टिक पण आपल्याला ते हानिकारक असतं आपल्या बॉडीसाठी. त्यामुळे काचेच्या बरणीत लोणचं दिसतं पण का किंवा काय झालेलं आहे, किती आहे. आणि त्यामुळे काचेच्या बरणी प्रेफर असतं लोणचं भरण्यासाठी. चांगल्या पण असतात, त्या चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या. हे आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आता मस्त काचेच्या बरणीमध्ये हे सगळं लोणचं काढून ठेवलं आणि मस्त आपण त्याला झाकण लावून ठेवून देऊया. आणि हे लोणचं किती ते पण दिवस तुम्ही टिकू शकता आणि खराब पण नाही होणार. आणि नंतर आम्हाला जेवणासाठी लागेल तर आम्ही छोट्याशा बरणीमध्ये असं काढून ठेवू. मस्त ही बघा, ही काचेची बरणी मस्त काढून ठेवलं त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण असं काचेच्या बरणीमध्ये लोणचं काढून ठेवत जा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया आपण नेक्स्टच्या रेसिपीमध्ये. बाय बाय, टेक केअर.